Good morning, students. Welcome to your class. ओके सो आय थिंक आता आपले जेवढे लेक्चर झाले आहेत त्याच्या लेक्चरच्या पुढचा आपल्याला आता पार्ट बघायचा आहे. सो फॉर दॅट आय एम शेअरिंग माय स्क्रीन अगेन. ओके, आता नेक्स्ट जो पाहायचा आहे आपल्याला दॅट इज नथिंग बट द मॅक्सवेल लॉज ऑफ इक्विपॅट्रेशन ऑफ एनर्जी. ओके, याच्या अगोदर आपण काय पाहिलं मी तुम्हाला एक 2 मिनिटात रिवाइज करून देतो. पहा, आपण याच्या अगोदर गॅस लॉ पाहिले होते. गॅस लॉ, नंतर बॉईस लॉ सगळं, नंतर व्हॉट इज मीन बाय आयडियल गॅस इक्वेशन पाहिलं होतं, दॅट इज पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. नंतर डिडक्शन ऑफ बॉईस लॉ फ्रॉम द इक्वेशन ऑफ प्रेशर पाहिलं. नंतर आर एम एस वेलॉसिटी म्हणजे पाहिलं. देन डिग्री ऑफ फ्रीडम कन्सेप्ट काय, तो मोनोएटॉमिक गॅस सोबत कसा रिलेट केलाय, डायटॉमिक सोबत कसा आहे आणि पॉलिएटॉमिक सोबत कसा आहे. तर आता जो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज नथिंग बट द मॅक्सवेल लॉज ऑफ इक्विपॅट्रेशन एनर्जी. आता हे काय आहे हे लक्षात घ्या सर्वात अगोदर. द स्टेटमेंट स्टेट दॅट फॉर एनी डायनॅमिकल सिस्टीम in the thermal equilibrium, the total energy is divided into the equally among the all the degree of freedom, and the energy associated per molecule per degree of freedom is 1 by kT. म्हणजे काय, आता तुम्हाला 3 डायमेन्शन मोशन सांगितलं होतं, म्हणजे कसं अलॉंग एक्स एक्सिस, अलॉंग वाय एक्सिस, अलॉंग झेड एक्सिस. एखादा पार्टिकलची पोझिशन सांगितली तुम्हाला 3 कोऑर्डिनेट सिस्टीम माहित पाहिजे. आता याचं म्हणणं काय, इन थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये टोटल एनर्जी इज डिवायडेड इक्वली among the all degree of freedom, and the energy associated per molecule per degree of freedom is 1 by kT. K is Boltzmann constant, T is absolute temperature. ठीक आहे. आता कसं होतं हे आपल्याला पाहायचं, प्रूव्ह करायचं आहे. अकॉर्डिंग टू द कायनेटिक एनर्जी theory, according to the kinetic theory of gases, the mean kinetic energy of gas molecule at a temperature T is given by, आता हे किती असते, 1/2 mc². आपण पाहिलेलं आहे 1/2 mc² इक्वल्स टू 3/2 kT. ओके, आणि हा 3/2 बट c² दॅट इज आर एम एस वेलॉसिटीच्या वेळेस आलेलं. वेलॉसिटी इज इक्वल टू c² इज इक्वल टू u² प्लस v² प्लस w², म्हणजे अलॉंग द एक्स एक्सिस, अलॉंग द वाय एक्सिस, अलॉंग द झेड एक्सिस. ओके, दीज आर द थिअरी. मग याच्यातनं आता मी इथे व्हॅल्यूज पुट करतो. कशा त्याची व्हॅल्यू पुट केली तर थोडं तुम्हाला फोकस करतो. थांबा 2 मिनिटं. पहा, इथे फोकस केले तर हा c² आहे. ठीक आहे, हा c² इथे पुट केला तर मग इक्वेशन काय होईल तुमचं, 1/2 m. ओके, 1/2 एन 1/2 हा एम तिथे c² च्या जागी सगळ्या व्हॅल्यू स्क्वेअर पुट केली, u² प्लस v² प्लस w² इक्वल्स टू 3/2 kT. द नेक्स्ट, आता हे आतमध्ये मल्टिप्लाय केलं, वी गेट दिस टर्म 1/2 mu² प्लस 1/2 mv² प्लस 1/2 mw² इक्वल्स टू 3/2 kT. So along the x-axis, y-axis, z-axis are equivalent mean square velocity along the axis are equal. Okay, so that's why these three quantity are equal. म्हणजे तिघांची वरतीच लिहिलेलं आहे आपण की ते तिन्ही साईडला जी एनर्जी असेल ती काय असेल सारखी असेल. सो दॅट्स वाय द 1/2 mu² प्लस इक्वल्स टू 1/2 mv² इक्वल्स टू 1/2 mw². ओके, हे अशा प्रकारे झालं. नंतर नेक्स्ट आलाय तुमच्या लक्षात. आता हे काय दाखवलं आपण, इक्वल्स टू 3/2 kT. सो आपण दोन्ही साईडच्या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय केलं. इथे दिसतात 3 मल्टिप्लाय केलं, इथे 3 इथे 3. सो दिस इक्वेशन विल 3/2 kT. ओके, सो दिस इक्वेशन आता इथला 3 गायब केला, हा 3. आता हे इक्वेशन इक्वल्स टू एक, म्हणजे कसं लिहिलं मी पाहता एकदा तुम्हाला लिहून दाखवतो एकदा. हे कसं लिहिलंय पहा. इथे हे असं लिहिलं वेगळं वेगळं, त्यांनी कसं लिहिलं 3. एक सेकंड.
पहा इथे कसं लिहिलं मी, लिहून दाखवतो तुम्हाला. हा 3 होता, 1/2 mu². ओके, हे ब्रॅकेट मध्ये इक्वल्स टू 3/2 kT. ठीक आहे, हा 3 कॅन्सल, हा 3 कॅन्सल, हा 3 कॅन्सल झाला. मग काय राहिलं फक्त इथला 1/2 mu² राहिला आणि हा 1/2 kT. आलं लक्षात सगळ्यांच्या? हा, तर हे अशा प्रकारे आपल्याकडे राहिलेलं आहे. नाव नेक्स्ट पहा आता, ते तसं 1/2 mu² इक्वल्स टू 1/2 kT². 1/2 mv² इज इक्वल टू 1/2 kT². नेक्स्ट इज दॅट, पुढची टर्म काय असेल, 1/2 mw. पहा mw equals to 1/kT². Therefore, the average kinetic energy associated with each degree of freedom is 1/2 kT. आलं लक्षात सगळ्यांच्या? So therefore, average kinetic energy associated with each degree of freedom equals to 1/2 kT. आणि हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून. तर ठीक आहे, thus energy associated with each degree of freedom is 1/2 kT. This represents the theorem of equipartition energy. तर तुम्हाला दोन प्रकारे प्रश्न विचारले जाते. What is the energy associated with the degree of freedom is, काय असेल उत्तर, 1/2 kT. ठीक आहे. दुसरं, this which theorem represent the degree of freedom is equal to energy of each degree of freedom is 1/kT. कोणत्या थेरम होते, तर इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आलं लक्षात? दुसरं, आणखी तिसरा प्रश्न, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी असोसिएट विथ इच डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 1/2 kT. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके, ठीक आहे. नेक्स्ट इज, आपण हे अगोदर पाहिलेलं आहे ते पाहू आता. दिस मेयर इक्वेशन, हे मेयर इक्वेशन आपण पाहिलं होतं, दॅट इज रिलेटेड टू द स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. आठवतंय तुम्हाला काय डेफिनेशन होत्या त्या? मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. दुसरं होतं एक मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आलं लक्षात? तर त्याच्यावरून हे डेरिव्हेशन छोटंसं आपण लिहिलं आहे. पुन्हा एकदा सांगून देतो. फॉर द मोलर हीट कॅपॅसिटी सीपी मायनस सीव्ही. सीपी म्हणजे काय, मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर मायनस मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इक्वल्स टू आर. दॅट इज नथिंग बट द मोलर गॅस कॉन्स्टंट आर. आलं लक्षात सगळ्यांच्या? देन आता हे पर्यंत झालंय मुलं. आता आपल्याला पुढे एक डेरिव्हेशन पाहायचं आहे महत्वाचं, दॅट इज रिलेशन बिटवीन द मोलर स्पेसिफिक हीट अँड डिग्री ऑफ फ्रीडम. आता हे मोलर स्पेसिफिक हीट आणि डिग्री ऑफ फ्रीडम कसं कोरिलेट करते ते हे आपण पाहू. ठीक आहे, त्याच्यासाठी लेट अस कन्सिडर अन आयडियल गॅस. देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन between the molecule, hence the internal energy U of the gas is wholly kinetic energy. If F is the number of degree of freedom, then according to the law of equipartition energy, okay, so there's according to the law of equipartition energy, average energy per molecule is, again it is nothing but the 1/2 kT. आता याच्यात थोडंसं लक्षात घ्या मी काय सांगतो. आयडियल गॅस म्हणजे काय, तर आयडियल गॅस म्हणजे काय, त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात. आयडियल म्हणजे म्हणत नाही आपण एक आयडियल पोरगा आहे, म्हणजे हा कोणाशी भांडत नाही, म्हणजे तसंच आयडियल गॅस सुद्धा आहे. देयर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. ओके, नेक्स्ट इज देअर इंटरनल एनर्जी इज 0. ओके, सॉरी, इंटरनल एनर्जी इज कॉन्स्टंट, बट इट कॉन्स्टंट असली तरी पण ती काय राहील, पूर्ण कायनेटिक एनर्जी. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी स्टोअर करून ठेवणार नाही फक्त त्यांची, कारण की तुम्हाला गॅस मॉलिक्युल एका चेंबरमध्ये भरले ते एक इकडे तिकडे फिरत राहतात. सो दॅट्स वाय त्यांची पूर्ण जी एनर्जी आहे इट इज युटिलाइज बाय ओनली कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आता आणि दुसरं डिग्री ऑफ फ्रीडम जे आहे एफ डिनोट करतात. कशाने डिनोट करतात डिग्री ऑफ फ्रीडम? एफ ने. ठीक आहे, इथे मी एफ ने आपण दाखवलेलं आहे. हा एफ इज द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. आता अकॉर्डिंग लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी आताच पाहिलं आपलं, अलॉंग द 3 एक्सिस तुमची एनर्जी काय राहते, सारखी राहते. दॅट इज 1/2 kT. ठीक आहे, आता इथे एफ पण ऍड झालेला आहे. आता इक्वेशन मध्ये काय चेंज होईल पहा. द ऍव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इक्वल्स टू 1/2 एफ इंटू केटी. एफ आला तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम, आपली इक्वेशन केटी. टोटल एनर्जी पर ग्रॅम मॉलिक्यूल दॅट इज इंटरनल एनर्जी यू इज N1. आता 1 कशाचं आलंय, पर ग्रॅम. ठीक आहे, अपॉन ट्वाइस 1 म्हणजे कशाचं आलं तुम्हाला समजलं ना. फक्त आता यांनी काय केलं, यांनी मल्टिप्लाय केलं वरचं जे इक्वेशन होतं. एक मिनिट, हा वरचं हा इक्वेशन आहे त्याला फक्त काय केलंय,
ह्या एननी मल्टिप्लाय केलाय. थोडं आपण याच्यातून लक्षात घेऊ, थांबा. हा जो एन आहे हा कुठून आणलाय, फक्त नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन गॅस मॉलिक्युल्स, म्हणजे किती पार्टिकल्स आहे हा एन त्याच आहे. ठीक आहे, बाकी काही चेंज केलं नाही इक्वेशन. आणि वन तसाच आहे 2FKT, वेअर द एन इज अवोगॅड्रोज नंबर. अवोगॅड्रोज नंबर माहिती आहे आपल्याला, अवोगॅड्रोज नंबर फॉर यू इज इक्वल टू 1/2F into RT. आता यांनी काय केलं, दिस KT इज रिप्लेस बाय RT. कसं रिप्लेस केलं, वी नो दॅट बोल्ट्झमॅन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला R/N. आर म्हणजे रियल गॅस कॉन्स्टंट, एन इज द टोटल नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल किंवा एवोगैड्रोस नंबर. सो दिस यूजिंग दिस इक्वेशन, दिस के इज बोल्ट्जमैन कांस्टेंट. अब के की जगह यहाँ पे पुट कर दिया, वी गेट दिस RT. सो टोटल एनर्जी पर ग्राम मॉलिक्यूल यू ये आपके टोटल एनर्जी होगी. सो इट इज 1/2FRT. देन नेक्स्ट, नाउ नेक्स्ट है आपके पास द मोलर स्पेसिफिक heat of at constant volume. Then molar specific heat of a gas at a constant volume, that is nothing but the CV होता है वो. ठीक है, CV is equal to du/dt. du/dt means आपका इंटरनल एनर्जी हमको डिफरेंशिएट करना है विद रिस्पेक्ट टू एब्सोल्यूट टेम्परेचर. सो वी कैन राइट दिस. अब यू की जगह पुट करना है हमें 1/2FRT हमने पुट कर दिया. सो CV is equal to d/dt ब्रैकेट में 1/2FRT. ओके, ये हो गया आपका इक्वेशन. सो CV इज इक्वल टू 1/2FR आ गया आपका. अब ए और टी आपका बाहर चला गया. अब देखो कैसे हो गया, क्या हो गया. CV इक्वल्स टू 1/, अब देखो एफ क्या, डिग्री ऑफ फ्रीडम. अब जो कुछ रहेगा गैस, वेदर इट इज डायटोमिक, पॉलीएटोमिक और मोनोएटोमिक, उसका डिग्री ऑफ फ्रीडम तो थ्रू आउट द सेम रहेगा. सो दैट्स व्हाई द एफ बाहर चला गया. ठीक है, आर इज रियल गैस कांस्टेंट, ये आर का भी टर्म आपका बाहर आ गया. सो दैट मीन्स एफ आर बाहर हो गया क्योंकि दे आर कांस्टेंट. अब डिफरेंशिएट होगा dt/dt is 1. ओके, सो दैट्स व्हाई गायब हो गया वो सब. अब बचा क्या, C इज इक्वल टू 1/2F into R. ओके, सो R इज इक्वल टू F/2. इन्होंने क्या लिखा, अब इसमें भी हमने क्या किया, रियल गैस कांस्टेंट है उसको बाहर निकाल दिया, फिर D2 से डिवाइड कर दिया. सो F इज इक्वल टू 1/2. एंड मोलर स्पेसिफिक हीट ऑफ अ गैस एट कांस्टेंट प्रेशर वो होता है CP इज इक्वल टू CV प्लस R. क्या होता है, CP that is molar specific heat of a gas at constant pressure equals to CV plus R. ये आपने 12th स्टैंडर्ड में काइनेटिक थ्योरी ऑफ गैसेस में पढ़ा है. ठीक है, सो यहाँ पे हम CV का वैल्यू पुट करते हैं. CV का वैल्यू आपने निकाला है, दैट इज 1/2FR. ठीक है, ये आ गया आपका CV का वैल्यू प्लस R. सो इसको हमने R को कॉमन निकाल दिया, तो CP इज इक्वल टू R F/2 प्लस 1. क्या होता है, CP इक्वल टू R ब्रैकेट स्क्वायर ब्रैकेट में F/2 प्लस 1. So this the ratio of two specific heat, it is represented by gamma. क्या बोलते हैं इसको, gamma. So it is equal to CP/CV. The ratio of two specific heat gamma is equal to CP यानी क्या, molar specific heat at constant pressure divided by molar specific heat at constant volume. ठीक है, तो gamma is equal to CP की वैल्यू हमने निकाली है. ये CP के वैल्यू आपका ये R इज इक्वल टू F/2 प्लस 1 पुट किया, और इसके पहले और चाहिए आपको CV, और CV निकाला आपने, ये CV का वैल्यू दैट इज R इज इक्वल टू ब्रैकेट में F/2 पुट कर दिया. ये हो गया पुट पार्ट. ओके, सो बचा क्या, R R गेट कैंसल. ओके, नेक्स्ट इज दैट ये 1 बचा है, और ये ऊपर लेके जाएंगे तो ये 2/F. सो गैमा इज इक्वल टू 1 अपॉन, सॉरी, गैमा इक्वल टू 1 प्लस 2/F. This gamma is nothing but the ratio of two specific heat. 1 आपका नंबर है, 2 भी नंबर है, F क्या आ गया आपका, डिग्री ऑफ फ्रीडम. क्या आ गया आपका, F इक्वल्स टू डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, सो 1 by 1 चेक करते हैं. इफ वी हैव अ मोनोएटॉमिक गैस, तो मोनोएटॉमिक गैस में डिग्री ऑफ फ्रीडम रहता है 3. क्यों, अलॉन्ग एक्स एक्सिस, वाई एक्सिस, जेड एक्सिस ही आपका पार्टिकल सफिशिएंट है उसका पोजीशन बताने के लिए. सो डिग्री मोर फॉर द मोनोएटॉमिक गैस, डिग्री ऑफ फ्रीडम इज F. सो F इक्वल्स टू 3 आ जाएगा. सो ये जो इक्वेशन है आपका गैमा इक्वल्स टू 1 अपॉन, सॉरी, गैमा इक्वल्स 1 प्लस 2/F. हम F की जगह 3 पुट करेंगे तो इक्वेशन आएगा गैमा इक्वल्स टू 1 प्लस 2/3. 2/3 यानी हो गया 5/2, और ये पूरा सॉल्व करने 5/2 होता है. सो गैमा की वैल्यू आ गया आपका 1.67. कितना आ गया, फॉर द मोनोएटॉमिक गैस द वैल्यू ऑफ गैमा इज इक्वल टू 1.67. देन नेक्स्ट फॉर द डायटोमिक गैस the
F equals to 5. F equals to कितना आता है 5, that is degree of freedom is 5. So gamma equals to 2 by 5 plus 1 is nothing but the 7 by 5, that is nothing but the 1.4. 7 by 5 होता है equals to 1 by 4. For the diatomic gas degree of freedom कितना रहेगा 5, कितना रहेगा 5, और गैमा की वैल्यू कितना आएगा 1.4. हे लक्षात घ्या, ह्या व्हॅल्यूज तुम्हाला विचारू शकता एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून. कसं विचारू शकते, फॉर स्पेसिफिक वैल्यू किंवा रेशो ऑफ स्पेसिफिक जो रहता है गैमा फॉर द मोनोटेकिंग गैस कितना रहेगा, तो इट इज 1.6. डायटोमिक के लिए कितना रहेगा, तो इट इज 1.4. अब नेक्स्ट हम चेकआउट करते हैं फॉर द पॉलीएटॉमिक गैस. ठीक है, तो पॉलीएटॉमिक गैस के लिए कितना रहता है, फॉर द पॉलीएटॉमिक गैस डिग्री ऑफ फ्रीडम इज कंसिडर 6. ओके, सो गैमा इक्वल्स टू 1 plus 2 by 6, it is not equals to 8 by 6, so equation become 1.38. हो गया आपके ख्याल में. अब ये हो गया आपका इक्वेशन. क्या इक्वेशन था अपना, that is relation between the molar specific heat and degree of freedom. तो molar specific heat का रिलेशन और हमें वैल्यूज मिल गई है 3. ठीक है, फॉर द मोनोएटॉमिक F3 कितना रहेगा, F3 गैमा कितना रहेगा, गैमा इज इक्वल 1.67. फॉर द डायटोमिक F इक्वल्स टू 5, गैमा कितना रहेगा 1.4. और फॉर द पॉलीएटॉमिक F इक्वल्स टू 6 और गैमा कितना रहेगा 1.38. ठीक है, यहाँ तक कोई दिक्कत नहीं किसी को. अब जाते थोड़ा आगे, रियल गैस नाम का एक वर्ड आएगा अभी. व्हाट इज दिस रियल गैस, एन आइडियल इक्वल टू RT. नो गैस, नो रियल गैस satisfies this condition. All real gas shows the some deviations from the gas laws generally at low temperature and high pressure. For the ideal gas, internal energy of gas is a function of temperature only, but for the real gas, internal energy is function of प्रेशर एंड टेम्परेचर. अब ये 3-4 लाइन में आपको समझ जाएगा व्हाट इज मीन बाय रियल गैस. रियल गैस यानी क्या, जो गैस those gas follows the ideal gas equation, that is called as a real gas. तो ideal gas का equation कौन सा है आपका, TV is equal to RT. TV pressure, V is volume, R is real gas constant और universal gas constant और T is the absolute temperature. ठीक है, तो an ideal gas strictly obeys the gas law as well as the gas equation TV is equal to RT. नो, अब दुनिया में कोई भी ऐसा गैस नहीं है जिसको हम रियल गैस बोल सकते. नो रियल गैस, नो कोई भी गैस रियल गैस के इक्वेशन को सेटिस्फाइड नहीं कर सकता. ऑल रियल गैस शोज सम डेविएशन फ्रॉम द गैस लॉस जनरली एट लो टेम्परेचर. जैसे उसका टेम्परेचर लो करते हैं तो उसके जो प्रॉपर्टीज है डेविएट हो जाती है और फिर वो गैस रियल गैस की जैसे बिहेव नहीं करता है. ठीक है, एंड फॉर एन आइडियल गैस इंटरनल एनर्जी ऑफ गैस इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. जैसे जैसे आप टेम्परेचर बढ़ाओगे इंटरनल एनर्जी बढ़ेगी. जैसे फॉर एग्जांपल सिंपल वर्ड्स में आपको मैं बताता हूँ कैसा रहता है. जैसे आपण आता एक समजा चेंबर घेतला, त्याला मी हिट केलं, काय होते, त्या हिट होते, त्यात अमाऊंट ऑफ हिट एनर्जी प्रोव्हाइड होते त्यातल्या गॅस मॉलिक्युल्स. मग ते काय म्हणते, आणखी कोलिजन होते. कोलिजन होते त्याचा अर्थ काय, त्यांचा वेलॉसिटी वाढलेली असते. सो दॅट्स वाय द आइडियल गैस इंटरनल एनर्जी ऑफ गैस इज फंक्शन ऑफ टेम्परेचर. ओके, सो ये हो गया आपका रियल गैस. देन एक स्टेप और देख लेते हैं हम, दैट इज वंडर वॉल्स गैस इक्वेशन ऑफ अ स्टेट. तो वंडर वॉल इक्वेशन क्या रहता है, रीजन फॉर द मॉडिफिकेशन ऑफ आइडियल गैस. अब देखो इतने सारा डेविएशन आने के बाद तो असं रियल गॅस इक्वेशन नसतेच, असा गॅस नसते, मग काय करायचं. तो साइंटिस्ट जो आया बाद में वंडर वॉल्स, उसने फिर उस सब इक्वेशन में करेक्शन कर डाली और करेक्शन करके नया जो इक्वेशन आएगा दैट इक्वेशन इज कॉल्ड एज अ वंडर वॉल गैस इक्वेशन ऑफ अ स्टेट. ठीक है, यानी रियल गैस क्या आइडियल गैस में इक्वेशन में जो कुछ खामियां थी, जो ड्रॉबैक्स थे, वो सब वंडरवॉल में रिमूव किए और वंडरवॉल नया इक्वेशन दिया. दैट इक्वेशन इज कॉल्ड वंडरवॉल्स गैस इक्वेशन ऑफ अ स्टेट. तो इसके लिए हम देखते हैं कैसा है. तो द इक्वेशन ऑफ स्टेट फॉर एन आइडियल गैस इज PV is equal to RT, where P is observed pressure, V is volume of the container and T is absolute temperature. In the derivation of ideal gas laws on the basis of kinetic theory of gases, some assumption have been made. Two of these assumptions, अब देखो जो भी आइडियल गैस का हमने जब थ्योरी लगाया उसमें दो बेसिक अजम्पशन थे. कौन सा अजम्पशन था, पहला दैट फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स आर निग्लिजिबल. कौन सा था, ये पहला वाला क्या था, द फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स आर निग्लिजिबल. सेकेंड, द वॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल इज
निग्लिजिबल एज कम्पेयर टू द टोटल वॉल्यूम ऑक्यूपाइड बाय द गैस। ठीक है, ये दो अजम्पशन पे आप आइडियल गैस उसको बोल सकते थे। तो कौन कौन सा अजम्पशन था? तो आइडियल गैस में फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स आर निग्लिजिबल, यानी क्या ये क्या बोल रहा है, एक ही कंटेनर में रहने का, हाँ, रोई पे झगड़ा भी नहीं करने का। फॉर एग्जाम्पल कैसा है, मियाँ बीवी भी रहेंगे और झगड़ा भी नहीं करेंगे, ऐसा हो सकता है क्या? तो दैट्स वाई ये चलेगा नहीं अपने को। और नेक्स्ट क्या है, द वॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल इज निग्लिजिबल कंपेयर टू द टोटल वॉल्यूम ऑक्यूपाइड बाय द गैस। तो आप ये तो सेटिस्फाई नहीं हो सकता। सो दैट्स वाई ये दो अजम्पशंस को वंडर वॉल ने छोड़ दिया, और ये दो अजम्पशन को कंसिडर करके उसने जितनी खामियां थी आइडियल गैस में वो फाइंड आउट कर ली, और ही डिराइव द न्यू इक्वेशन दैट इज वंडर वॉल गैस इक्वेशन ऑफ स्टेट। तो हम नेक्स्ट लेक्चर में इसका आगे का हम पढ़ेंगे। ठीक है, तो ये यहाँ तक हो गया। आज देखो क्या क्या पढ़ा हमने, एक मिनट में रिवाइज कर लेते। मैक्सवेल्स लॉज ऑफ इक्विवेलेंट पार्टीशन ऑफ एनर्जी, वहां पे हमें मिल गया दैट इज काइनेटिक एनर्जी एसोसिएट ईच डिग्री ऑफ फ्रीडम इज 1/2 kT। बाद में हमने मेयर्स इक्वेशन पढ़ा दैट इज Cp इज इक्वल टू सी, सॉरी Cp माइनस Cv इज इक्वल टू R। बाद में हम रिलेशन बिटवीन द मोलर स्पेसिफिक एंड डिग्री ऑफ फ्रीडम पढ़ा, उसमें गामा इक्वल्स टू आपका इक्वेशन आ गया 1+2/f। तो गामा आपका मोलर आपका रेशियो आ गया, ठीक है, टू स्पेसिफिक हीट का। एफ आ गया आपका डिग्री ऑफ फ्रीडम। तो मोनोएटॉमिक गैस के लिए एफ रहता है 3, गामा रहता है 1.67, फॉर डायटोमिक एफ रहता है 5, गामा रहता है 1.4, और फॉर द पोलैटोमिक सेंस एफ इज इक्वल टू 6 एंड गामा रहेगा 1.38। ठीक है, और वंडर वॉल इक्वेशन आपको पता है, रियल गैस भी मैंने बता दिया। ठीक है, तो नेक्स्ट अभी जिसके बाद जो आपके गूगल फॉर्म दिया जाएगा उसमें आपने अपनी अटेंडेंस लगाना है। ठीक है, तो नेक्स्ट लेक्चर में हम आगे का टॉपिक पढ़ेंगे। ओके, थैंक यू।